मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांना गृह खातं हे झेपत नाही असंच दिसतं. त्यांच्याकडे 2 नाही तर आता ही 3री टर्म त्यांची गृहमंत्री पदाची सुरू आहे आणि ह्या टर्ममध्ये सुद्धा ते सत्तेवर आल्यापासून राज्यात अतिशय वाईट परिस्थिती आहे आणि गृहमंत्र्याचा कसलाही कंट्रोल किंवा कायदा सुव्यवस्था ह्या राज्यात नाही म्हटलं तर चालेल. एकूणच देवेंद्र फडणवीस यांची हिस्ट्री काय आहे आणि त्यांच्या कारकिर्दीत काय काय झाले याचा आढावा आपण थोडक्यात या व्हिडिओमध्ये घेऊया आणि का त्यांना गृहमंत्रीपद झेपत नाही आहे हे देखील समजून घेऊया. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावरती होते. राहुल सोलापूरकर आणि कोरटकर ह्या 2 महाभागांनी जो काही छत्रपती शिवाजी महाराजांचा, संभाजी महाराजांचा, मराठा समाजाचा जो काही अपमान केलेला आहे त्या विरोधात अनेक कोल्हापूरमधील शिवप्रेमी त्यामध्ये काही महाविकास आघाडी, इंडिया आघाडी याचेही समर्थक होते. त्यांना अटक करण्यात आली. एकंदरीतच फडणवीस यांचे दौरे जिथे जिथे असतात, ज्या ज्या तालुक्यात किंवा ज्या ज्या जिल्ह्यात असतात आणि तिथं काही असं आंदोलन किंवा इतर काही वातावरण असेल तर काही लोकांना हे स्थानबद्ध केलं जातं किंवा त्यांना अटक केली जाते. ही काही पहिली घटना नाही आहे. यापूर्वी धर्मा पाटील नावाचा एक शेतकरी, वयोवृद्ध शेतकरी, त्यानं आत्महत्या केली होती. त्या आत्महत्येनंतर त्यांच्या मागे जे काही त्यांची पत्नी आणि मुलगा होता, ह्या दोघांना देखील त्यांच्या भागात ज्यावेळी फडणवीसांचा दौरा असेल त्यावेळी त्या दोघांना स्थानबद्ध करून ठेवण्यात येत होतं. मंत्रालयामध्ये लोक येऊन आत्महत्या करू लागले ते फडणवीसांच्या काळात. त्यावेळी जी जाळी बसवलेली आहे, आपल्या मंत्रालयामध्ये एक संरक्षक जाळी बसवण्यात आलेली आहे. आता देखील आत्महत्या करण्याची आंदोलनं लोक करतात. त्यामध्ये मागच्या टर्ममध्ये एका महत्त्वाच्या सत्ताधारी नेत्यानं सुद्धा जाळीवर उडी मारून आंदोलन केलं होतं, म्हणजे आत्महत्येचा प्रयत्न केला होता. जाळी ही मजबूत असल्यामुळे तसं कोण मरत नाही, पण मरण्याचा प्रयत्न केला जातो. एकंदरीत ह्या राज्यात आत्महत्या कुणी करूच नये अशी परिस्थिती आणण्याऐवजी त्या मंत्रालयाला जाळी मारण्याचं काम हे देवेंद्र फडणवीसांच्या काळामध्ये झालेलं आहे. हे गृहमंत्री आपले आहेत देवेंद्र फडणवीस. तुम्हाला पुणे हे शहर विद्यानगरी म्हणून किंवा विद्येचं माहेरघर म्हणून ओळखीचं होतं, सगळ्याच दुनियेला ते ओळखीचं होतं. मात्र आज पुण्याची अवस्था काय? कोयता गँग आहे, ड्रग्ज चालतात तिथं, अतिशय खून म्हणजे पुण्यात अगदी रोजचं झाल्यासारखं झालेलं आहे. अशा ह्या पुणे शहराची पुण्याचे नवे शिल्पकार म्हणून देवेंद्र फडणवीसांचा गौरव केला जातो आणि त्या पुण्यामध्येच ही वाताहत देवेंद्र फडणवीस यांच्या काळातच सुरू आहे. त्यानंतर जर तुम्ही मराठवाड्यातल्या घटना पाहिल्या, जालनामधील अलीकडची घटना असू दे, बीडमधील संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात तर काय झालं, अगदी ह्या लोकांकडे हे व्हिडिओ किंवा फोटो जर आपल्याला ह्या शेवटच्या काही दिवसात ते पाहायला मिळाले असले तरी सुद्धा यांना जेव्हा पोलिसांच्या ताब्यात हे फोटो आणि व्हिडिओ आले त्यावेळी पाहायला मिळालेले असणार आहेत. तरी देखील संबंधित मंत्र्याचा राजीनामा घ्यायला यांनी इतका वेळ लावला. जवळपास 80 दिवस उलटून गेल्यानंतर त्या मंत्र्याचा राजीनामा झाला. याचा अर्थ कुठंतरी यांचा मंत्रिमंडळावर सुद्धा कंट्रोल नाही आहे. अशा माणसाकडे गृह खातं आहे की ज्याच्याकडे 3 महिने आधी ते फोटो असून सुद्धा त्याने काही कारवाई त्या मंत्र्यावरती केलेली नव्हती. अजून सुद्धा त्यांनी राजीनामा दिला, तो वैद्यकीय कारणाला धरून दिला की नैतिकतेला धरून दिला हे सुद्धा स्पष्ट होत नाही आहे. असा हा आपला गृहमंत्री आहे. या गृहमंत्र्याच्या काळात अनेक ठिकाणी अनेक वाईट घटना घडलेल्या आहेत. त्या घटनांची जंत्री तुम्हाला माहिती आहे. एकंदरीतच देवेंद्र फडणवीस यांना गृह खातं हे सांभाळता येत नाही असंच दिसतं. ज्यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्यावरती वेळ येते, प्रशांत कोरटकर हा माणूस फडणवीसांचा अतिशय निकटवर्तीय आहे हे त्यांच्याकडून व्हायरल झालेल्या फोटोंवरून दिसतं.
प्रशांत कोरटकरचे JP नड्डांच्या सोबत फोटो आहेत. एवढंच काय, देशाच्या गृहमंत्र्यांच्या सोबत, अमित शहांच्या सोबत कोरटकरचे फोटो आहेत. त्यानंतर कोश्यारी जे आपले वादग्रस्त राज्यपाल होते त्या भगतसिंग कोश्यारी सोबत सुद्धा ह्या कोरटकरचे फोटो आहेत. त्या कोरटकराबद्दल फडणवीसांचं म्हणणं काय आहे की तर कोरटकर हा चिल्लर आहे. ठीक आहे, कोरटकर वगैरे तर चिल्लर लोक आहे हो. कोरटकर वगैरे तर चिल्लर लोक आहे हो. कोरटकर वगैरे तर चिल्लर लोक आहे हो. कोरटकर चिल्लर आहे तर त्या चिल्लर माणसाला अटक का केली नाही? हा जर शिवछत्रपतींचा अपमान करत असेल तर याला अटक का झाली नाही, हा खरा प्रश्न आहे. आणि आज तोच प्रश्न विचारण्यासाठी कोल्हापुरातले लोक जमले तर त्यांची धरपकड करण्यात आली. कशी धरपकड केली ते या व्हिडिओतून पहा. ही अशी धरपकड कायमच आपल्या लोकांची केली जाते. महाराष्ट्रातील लोकांची काही आंदोलनं करायला आले तर त्या लोकांची धरपकड ही होत असते. मात्र ह्या प्रश्नांना हे कधी फेस करणार आहेत? आणि कोरटकर हा चिल्लर असेल तर त्याची इतकी पोच कशी? अमित शहांना भेटतो, JP नड्डा जे भाजपचे अध्यक्ष आहेत त्यांना भेटतो, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत तो प्लेनमध्ये आहे असे फोटो आहेत. तर हा इतका पोहोच असलेला व्यक्ती आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे देवेंद्र फडणवीसांचा निकटवर्ती आहे असंच वाटतं. इतक्या वेळा त्यांचे दोघांचे सोबत फोटो आहेत. अर्थातच ह्या प्रशांत कोरटकरला अटक करण्याचं धाडस देखील गृहमंत्र्यांनी केलेलं नव्हतं, ही खरी गोष्ट आहे. आता राहिला विषय राहुल सोलापूरकरचा. राहुल सोलापूरकरला सुद्धा अटक करण्याऐवजी त्याच्या घराला पोलीस प्रोटेक्शन दिलं गेलं. ही एकंदरीत आजची परिस्थिती आहे. एकूणच देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात ज्या काही घटना होत आहेत त्या सगळ्या अनागोंदी माजवणाऱ्या आहेत. त्यांची एक तरी गृहमंत्री पदावरती कमांड नसावी, किंवा जर कमांड असेल तर ते जाणीवपूर्वक महाराष्ट्रात असा रोष उत्पन्न व्हावा असे प्रयत्न करत आहेत म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या गृहमंत्री पदाचा राजीनामा देणं आणि एखाद्या व्यवस्थित चांगला असलेल्या माणसाकडे तो सुपूर्द करणं हे महत्त्वाचं आहे. या महाराष्ट्राचं जे गृहमंत्री पद होतं ते RR पाटील यांच्यासारख्या संवेदनशील माणसाने भूषवलेलं आहे. त्या गृहमंत्री पदाला काळीमा फासण्याचं काम जे आज चालू आहे, असंच वाटतं की देवेंद्र फडणवीस यांच्याकडून ही जी लेगसी होती RR पाटलांची त्याला कुठंतरी काळीमा फासण्याचं काम चालू आहे या गृहमंत्री पदावरती राहून, असंच दिसतं. या पोलीस फोर्समध्ये देखील काही लोक हे गुन्हेगारांना मिळालेले आहेत. सुरेश धस यांच्या निकटचा एक कार्यकर्ता देखील खोक्या नावाचा, तो देखील अलीकडे सापडलेला आहे. त्याने बॅटने जी मारहाण केली, अमानुष मारहाण केलेली आहे. आता जरी सुरेश धस म्हणत असले तरी खोक्या नावाच्या त्या व्यक्तीला शुभेच्छा देतानाचे व्हिडिओ, व्हॉइस कॉल रेकॉर्डिंग सुद्धा दिसत आहेत, सोशल मीडियावरती व्हायरल झालेले आहेत. ह्या राज्यात जर इतकेच वाईट हल्ले होत असेल तर कायद्याचा धाक काय? आणि कायद्याचा धाक जर निर्माण करू शकत नसतील तर तो गृहमंत्री सुद्धा काय कामाचा? त्यामुळे गृहमंत्री पद किंवा गृह खातं हे देवेंद्र फडणवीसांना झेपत नाही असं दिसतं. एखादा चांगला व्यक्ती त्या पदावर नियुक्त करणंच गरजेचं आहे असं दिसतं. पण चांगला कसा शोधायचा हा देखील एक महत्त्वाचा प्रश्न आहे.
एकेकाळी अजितदादांनी गृहमंत्री पदाबद्दल काही वक्तव्य केलं होतं, म्हणजे अनेक वर्षापूर्वी. त्यावेळी छगन भुजबळ यांनी सांगितलेलं होतं की महाराष्ट्राचं गृहमंत्रीपद सांभाळणं हे सोपं काम नाही आहे, त्यासाठी मांड पक्की असावी लागते. अगदी तसंच वाटत आहे. मात्र देवेंद्र फडणवीस यांच्यावरती भाजपचा इतका मोठा आशीर्वाद आहे, त्यामुळे त्यांच्याकडून ते पद काढून घेण्याचं धाडस कुणीही करणार नाहीत. आणि महाराष्ट्राला हे आलिया भोगासी असावे सादर म्हणून फडणवीसांच्या गृहमंत्री पदाखाली राहावं लागणार आहे. आणि त्याला आता फारसा काही उपाय राहिलेला नाही आहे असंच दिसतं. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना गृह खातं झेपत नाही या माझ्या मताशी तुम्ही सहमत आहात का? तुमची काही निरीक्षणं आहेत याबद्दल कमेंटमध्ये लिहा. चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर तेवढं करून घ्या. धन्यवाद. थँक्यू.